तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. सटाणा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर जीवघेणा खड्डा. सटाणा शहरातील बस स्थानकात प्रवेश करतानाच रस्त्याच्या मधोमध पडलेला एक प्रचंड खड्डा आता प्रवाशांच्या सुरक्षतेवर मोठा प्रश्न निर्माण करत आहे. दररोज शेकडो बसेस आणि हजारो प्रवासी या मार्गावरचा वापर करतात. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा खड्डा दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालला आहे. स्थानिक नागरिक आणि दुकानदारांच्या माहितीनुसार अनेक एस.टी. बसेस या खड्ड्यात अडकल्या आहेत. अचानक समोर येणारा हा खड्डा वाहन चालकांच्या लक्षात येत नसल्याने बस जोरात त्यात आदळते. त्यामुळे बसमधील प्रवाशांना जबर धक्का बसतो. एखाद्या दिवशी बसचा तोल जाऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्याच पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश भांबरे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा खड्डा म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ आहे. अपघात झाल्यानंतर जाग येण्यापेक्षा तो आधीच बुजवणे हे प्रशासनाची जबाबदारी नाही का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नव्हे तर पुढील 2 ते 3 दिवसात हा खड्डा बुजवला गेला नाही तर या खड्ड्यावर प्रतिकात्मक दुकान थाटून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा अनोळखा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. प्रश्न फक्त एका खड्ड्याचा नाहीये. प्रश्न आहे हजारो प्रवाशांच्या सुरक्षतेचा. रोज या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाचं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचं अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष का होतं आहे, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होतो. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की प्रखर न्यूजच्या या वृत्तानंतर संबंधित प्रशासन तातडीनं दखल घेऊन हा जीवघेणा खड्डा बुजवणार की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार. प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून भैयासाहेब माळी. एस.टी. महामंडळाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रीय महामार्गालगत पडलेला हा खड्डा, याची जबाबदारी मी भैयासाहेबांना जेव्हा विचारलं पत्रकार म्हणून, त्यांनी मला माहिती दिली की याला नगरपालिका प्रशासन टोलवाटोली करते, रस्ते प्राधिकरणावाले टोलवाटोली करतात आणि उरलं सुरलं एस.टी. महामंडळ म्हणतात ती आमची जबाबदारी नाही. पण अतिशय दुर्दैवाची बाब आहे, जर भविष्यात अशी या ठिकाणी काही प्रसंग घडला, एखादा अपघात झाला आणि दुर्दैवाने जर कोणाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला तर संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात येईल. याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर हा खड्डा बुजवण्याचं काम त्यांनी करावं. अन्यथा जनतेच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल, याची नोंद त्यांनी घ्यावी.